मंडळी, सोयाबीनच्या गाड्या 2-2, 4-4, 10-10 किलोमीटरच्या लाईनी लागलेल्या आहेत. आज एक दीड महिना झाला. आज या शेतकऱ्याने किती अजून संघर्ष करायचा आणि किती अजून त्याने यातना सहन करायच्या. आज हे शेतमाल शेतातून काढण्यासाठी त्याने कितीतरी महिन्यांची अपेक्षा केली, अनेक समस्या अडीअडचणींचा सामना केला आणि आज त्यांनी माल आपला हे शेतमाल घरात आणून आज त्याला सुद्धा योग्य हमीभाव भेटू शकत नाही योग्य वेळेमध्ये. तर ह्याला हमीभाव भेटणार कधी, त्याची विक्री तरी कधी होणार. आज या शेतकऱ्याला नेहमी वनवास आहे, वनवास सहन करावा लागत आहे आणि अश्रू गाळावे लागत आहेत. आज ह्यांची नको ती धोरणं, नको ते आश्वासनं, या आश्वासनांच्या पाठीमागे शेतकरी हा भराडला जातोय. मायबाप, आज तुम्हाला सांगतो, ह्या देश चालण्यासाठी, जग चालण्यासाठी आज ह्या शेतकऱ्याचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि ह्या शेतकऱ्याला जर वारंवार जर असं बळी पडावं लागत असेल, पायाखाली चिरडला जात असेल, तर ह्या शेतकऱ्याने अजून किती दिवस सहन करायचं. या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, ह्याची विक्री व्हावी, खरेदी व्हावी, याच्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा आणि उभे राहा. हाच एक संदेश